लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केलेली आहे, त्यामुळे उत्पादन देखील चांगलं झालंय। दरम्यान नाशिकच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत मक्याची सर्वात मोठी आवक सध्या होत असून या मक्याला जम्मू काश्मीरमधून मागणी वाढल्यानं पहिल्यांदाच लासलगाव येथून थेट जम्मू काश्मीरला रेल्वेच्या माध्यमातून मका निर्यात करण्यात येणार आहे। खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या मक्याची काढणी झाल्यानंतर शेतकरी मका विक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेत आहे, यामुळे मक्याची आवक देखील वाढली आहे। दरम्यान नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक होत आहे, यामुळे मका निर्यात देखील या ठिकाणाहून होतीये। यंदा जम्मू काश्मीर या ठिकाणून मक्याला मागणी होत असल्यानं लासलगाव येथील मका निर्यात केला जात आहे। या मका निर्यातीमुळे मका व्यावसायिकांना चालना मिळणार असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं मका निर्यातदार व्यापारी सागर थोरात यांनी नाशिक न्यूजशी बोलताना म्हटलेलं आहे। आज आपल्या लासलगाव येथून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधून खरेदी केलेला मका हा आपल्या जिल्ह्यातून प्रथमतच जम्मू काश्मीर येथे 2600 मेट्रिक टन 42 बॉक्स मक्याचे आता आपण पाठवत आहोत। शेतकऱ्यांना बी याचा फायदा जवळजवळ भरपूर प्रमाणात झालेला आहे। 2600 टन हा माल गेल्यामुळे शेतकऱ्यांनाही आपल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त बाजारभाव आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यातही शेतकऱ्यांसाठी आम्ही अजून एखाद्या रॅकचं आमचं प्लॅनिंग आहे आणि भविष्यामध्ये बी आम्ही शेतकऱ्यांसाठी भाव मक्यासाठी चांगला भाव देण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यात करणार आहोत। कशासाठी वापरणार मका? हा मका हा पोल्ट्री फीड खाद्यासाठी यूज होणार आहे आणि तो जम्मू काश्मीर येथे बरी ब्रह्मा म्हणून हे गाव आहे, त्या बरी ब्रह्मा गावामध्ये हा मका जाणार आहे आणि तिथं पोल्ट्री फीड खाद्य बनवून तिथं स्थानिक पोल्ट्री शेडसाठी लोकांसाठी तो ते पाठवणार आहे, फीड खाद्य तयार करून। जम्मू काश्मीरतून मक्याची मागणी आल्यानं रेल्वेद्वारे वाहतूक करण्यात येत आहे। बारी ब्राह्मण येथे 42 वेगन असलेल्या रेल्वे मालगाडीच्या माध्यमातून 2600 टन मका पाठवला जातोय। मका भरण्याचं काम सध्या जलद गतीनं सुरू आहे। दरम्यान महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातून मका निर्यात होत असल्यानं त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये बाजार समितीत मक्याची रोज आवक वाढतीये। बाजार समितीत मक्याला जास्तीत जास्त 2261 तर सरासरी 2141 रुपये दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहे, तर खासगी मार्केटमध्ये मक्याची प्रतवारीनुसार 2300 रुपयांच्या पुढे दर मिळत असून या ठिकाणी शेतकऱ्यांना रोख पेमेंट मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा कल खासगी मार्केटकडे वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, लासलगाव।